नमस्कार. चला आज बनवायचे रताळ्याच्या घाऱ्या. रताळ्याचे काप झाले गुळातले, आता रताळ्याच्या घाऱ्या. गोडाचा पदार्थ, पारंपरिक पदार्थ. मुलांना, घरच्यांना गोड काहीतरी वेगळं करायचं तर हे मी रताळं कुकरला शिजवून घेतलेलं आहे आणि हे असं चांगलं बारीक करून घ्यायचं. आणि हे अर्धा वाटी आहे तर 1 वाटी गूळ घ्यायचा. हा सुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे. आणि पातेल्यात तिकडे पाणी ठेवायचं, 1 वाटी पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये हा गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा. गूळ चांगला वितळला पाहिजे. हे बघा, आता गूळ चांगला बारीक होण्यासाठी मी थोडंसं कोमट पाणी करून घेते आणि त्यामध्ये हे रताळ्याचा किस टाकायचा आणि थोडंसं कोमट करायचं. त्यामुळे काय होतं, घारी तळताना सुद्धा तेल पित नाही, तेल जास्त उडत नाही. त्यामुळे 1-2 मिनटं पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये गूळ असा पातळ करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे उकडलेल्या रताळ्याचा असं बारीक करून घ्यायचं एकदम आणि मिक्स करून त्यामध्ये कणिक मळून घ्यायची. हे बघा, गूळ चांगला असा बारीक करून घेतलेला आणि त्यामध्ये अगदी चांगला बारीक करून घ्यायचा. अजिबात त्यामध्ये खडे ठेवायचे नाही. पाणी गार झालं की चांगला असं हातानं सुद्धा असं तुम्ही करून घेऊ शकता. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. जर तो गूळ असा राहिला असेल तर असा हातानं बारीक करून घ्यायचा. नंतर मग घाऱ्या लाटताना ते थोडंसं यामध्ये जाईल मीठ आणि मग हा रताळ्याचा हे सुद्धा एकदम बारीक करून घ्यायचं. चांगलं अगदी अजिबात गिठाळ्या ठेवायच्या नाहीत. त्यामध्ये सुद्धा चांगलं मॅश करून यामध्ये मिक्स करायचं. आता हे गुळाचं पाणी करून घेतलं की त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची. गोडाचा पदार्थ म्हटल्यावर त्यात वेलची, जायफळ आलंच पाहिजे. आणि गूळ चांगला वितळून घेतला की त्यामध्ये वेलची, जायफळाची पावडर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे रताळं आहे ते मी त्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे बघा. सगळं रताळं ह्यात घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं आणि यामध्ये थोडं थोडं पीठ घालून, गव्हाचं पीठ घालून चांगलं मळून घ्यायचं. थोडं थोडं पीठ घालून आता मी चांगलं मळून घेते आणि एक पिठाचा गोळा तयार करते. हे बघा, ह्यामध्ये आता बसेल एवढं पीठ घालायचं गव्हाचं आणि चांगलं आपलं रोजची कणिक मळतो ना तशी मळून घ्यायची. थोडं त्रासाचं वाटतं पण चांगलं खायचं म्हटल्यावर थोडा त्रास येणारच आहे बघा. असं त्यात अजून पीठ बसेल आणि मी आता चांगला कणकेचा गोळा मळून घेते. हे बघा, ही चांगली कणिक अशी मळून घ्यायची. मळून घेतली की त्याला थोडंसं तेल लावायचं. असे तेल लावून चांगली मळून घेतली. हे बघा, एक 10 मिनटं हे कणिक भिजत ठेवायची. भिजून झाली, एक 10 मिनटं भिजली की त्याचे असे छोटे छोटे गोळे करायचे. असे गोळे करून लाटायला घ्यायचे. तर आपण सगळे गोळे करून घेऊ आणि तेल तापायला ठेवू. इथे मी तेल तापायला ठेवलेलं आणि असे गोळे करून घ्यायचे. एकदम गोळे केले तरी चालतात, त्यामुळे स्पीडमध्ये होतो. हे बघा, आणि
एवढे साईजचे गोळे करायचे शक्यतो. त्यामुळं आणि ही अशी लाटून घ्यायची, जरा जाडसर लाटायची. नेहमी घारी हा प्रकार जाड लाटायचा, जास्त पातळ लाटायचं नाही. बघा आता इथे मी एक तेलाचं बोट लावायचं आणि शक्यतो तेलावरच पुऱ्या किंवा घाऱ्या ह्या शक्यतो तेलावरच लाटायच्या. त्यामुळं काय होतं, पीठ जर लावलं तर पीठ सगळं उतरतं तेलात आणि मग तेल खराब होतं. त्यामुळं हे बघा असे 2-3 लाटणे फिरवले, इकडे तेल आपलं गरम झालेलं आहे. तेलामध्ये मी सोडून घेते. बघा आपल्या अशा घाऱ्या तयार होतात, रताळ्याच्या घाऱ्या. त्या जरी फुगल्या नाहीत ना तरी सुद्धा त्या मऊ लुसलुशीत लागतात एकदम. बघा असे वर आली की तिला पलटी करायची. कशी चमक फुगून आली. कणिक भिजवून चांगली 10 मिनटं भिजत ठेवायची कणिक. मस्त कशी टम्मक अशी फुगलेली आहे रताळ्याची घारी. एकदा मुलांना नक्की करून द्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा अजून एक मी घारी ते तळते. अशा तुम्हाला जशा अशा कलरमध्ये शक्यतो घारी तळून काढायची. आपली रताळ्याची घारी तळून एकदा नक्की करून बघा. हे बघा अशा टम्म फुगणाऱ्या रताळ्याच्या घाऱ्या आपल्या तयार आहेत. एकदा नक्की करून बघा. आणि ह्या खायच्या कशाबरोबर तर हे दुधाबरोबर, दुधाची साय असते त्याच्यासोबत ह्या कुस्करून खायच्या, छान लागतात एकदम. एकदा नक्की करून बघा, खाऊन बघा.